इस्रायल, अमेरिका एका बाजूने आणि एका बाजूला इराण असं जगात युद्ध सुरू झाले आणि त्या युद्धाचे परिणाम पूर्ण जगावर होत आहे. त्याचे परिणाम वेगवेगळ्या देशांना सहन करावे लागत आहे. इराणने आपल्या शेजारी 15 मुस्लिम राष्ट्रांवर हल्ले केलेले. इस्रायल आणि अमेरिका हे जरी एका बाजूला असले इराणच्या विरोधात, तरी इराण ह्या मुस्लिम राष्ट्राने अमेरिकेच्या ताटाखालचं मांजर होऊन ज्या मुस्लिम राष्ट्रांनी अमेरिकेला आपल्या हवाई तळ वापरण्याची परवानगी दिली, त्या देशांवर इराणने हल्ले करून इराणने या देशांना दाखवून दिलेलं आहे का तुम्ही जरी मुस्लिम राष्ट्र असले, आम्ही जरी मुस्लिम राष्ट्र असलो, तरी तुम्ही जर दुसऱ्याच्या ताटाखालचे मांजर होत असाल तर तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टींचे परिणाम सहन करावे लागणार आहेत. आपल्या देशामध्ये म्हणजे भारतात ह्या युद्धाचा काही परिणाम होईल का किंवा झालेला आहे का? तर ह्या युद्धाचा परिणाम भारतावर सुद्धा झालेला आहे आणि तो असा झालेला आहे की जे सत्ताधारी लोक आहे यांना अँटी मुस्लिम अजेंडा राबवायला किंवा मुस्लिमांच्या विरुद्ध अजेंडा राबवायला आता एक गोष्ट सापडलेली. म्हणजे इकडे इराण एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला इस्रायल आणि अमेरिका आहे. मग आता ह्या लोकांनी काय केलंय, सत्ताधारी किंवा तथाकथित हिंदुत्ववादी, वेगळी हिंदुत्ववादी यांनी आता अमेरिका आणि इस्रायलची बाजू घ्यायला सुरुवात केली. खरं तर इराण हा भारताचा मित्र आहे, पूर्वीपासूनचा आहे. म्हणजे म्हणजे काँग्रेस, भाजप याच्या अगोदरपासून, म्हणजे अगदी पूर्वीच्या काळापासून, म्हणजे 200, 400, 500, 1000 वर्षापासून इराण हा भारताचा मित्र आहे. आता इराणने बऱ्याच वेळा भारताला ज्यावेळेस जागतिक निर्बंध भारतावर अणु करार भारताने केल्यानंतर लादले होते, त्यावेळेस इराणने आपल्याला तेल पुरवठा करून आपली जी कोंडी झालेली होती ती सोडवलेली होती. तसंच आयडीबीआय सारख्या बँकेमध्ये 60,000 कोटी रुपये इराणने आपले ठेवलेले होते. त्याच्यातून त्यांनी त्या 60,000 कोटीच्या बदल्यात धान्य खरेदी केलेली होती. अन्नधान्याचा त्यांनी खरेदी करून भारताला या गोष्टीचा किंवा फायदा करून दिलेला होता. त्या 60,000 कोटीमुळे भारताची आयडीबीआय बँक वाचलेली आहे. तसंच काश्मीर प्रश्नामध्ये सुद्धा इराणने स्पष्ट भारताची बाजू घेतलेली होती. भारताची बाजू घेतलेली, काश्मीर हा भारताचाच भाग आहे असं इराणने स्पष्टपणे सांगितलेलं होतं. इराण आपल्याला तेल पुरवठा करीत होता आणि अशा परिस्थितीत काही विषारी मनोवृत्तीच्या लोकांना आनंद झालेला आहे की इराण सारखं मुस्लिम राष्ट्र आहे म्हणून आता त्यांना आनंद झालेला आहे. काही म्हणजे भाजपचे नेते, आमदार आहेत असे लोक किंवा मंत्री असे लोक असं सांगतात का अमेरिका या शब्दात म आहे आणि तिकडे इस्रायल शब्दामध्ये रा आहे, म्हणजे त्याच्यात इस्रायलमध्ये रा आहे, अमेरिकेत म आहे, म्हणून आम्ही, मग तो राम शब्द तयार होतो म्हणून आम्ही इस्रायल आणि अमेरिकेच्या बाजूने. म्हणजे किती मूर्खपणाचा किती कळस असू शकतो त्याचा परिणाम आहे. परंतु ह्या झाल्या वेगळ्या गोष्टी. परंतु शेतकऱ्यांवर याचा काय परिणाम होणार आहे, तर शेतकऱ्यांवर याच्यातून मोठा परिणाम बघायला मिळत आहे. म्हणजे याच्या अगोदर हे युद्ध होण्याच्या अगोदर तर काय तसे शेतकऱ्यांचे चांगले दिवस नव्हते. आजचे दिवस किंवा आजचे दिन ज्याला म्हणतात, जे 2014 पासून येणार होते ते काय अजून आलेले नाही. परंतु ते आजचे दिन तर काय या युद्धाच्या अगोदर नव्हते. कांद्याला भाव नव्हता, द्राक्षाची परिस्थिती चांगली नव्हती, केळी असेल किंवा इतर शेतमाल जे बाहेरच्या देशात एक्सपोर्ट होण्यासाठी नरेंद्र मोदी अडचण आणत होते, त्याला आता आणखी एक खेळ बसलेली. युद्धामुळे अरब कंट्रीमध्ये म्हणजे मुस्लिम राष्ट्रांमध्ये जे आपला भारताचा शेतमाल एक्सपोर्ट होत होता किंवा निर्यात होत होता, आता त्याला अडचण निर्माण झालेली. त्याचा परिणाम भारतातल्या शेतकऱ्यांवर झालेला आहे, भारताच्या शेती क्षेत्रावर झालेला आहे. आता एक्सपोर्ट ठप्प झालेले आहे. कांदा असेल, द्राक्ष, केळी, संत्रा, आणि आता रमजानचा महिना सुरू आहे आणि त्या देशात ह्या शेतमालाला चांगली मागणी होती. परंतु आता शेतमाल हा कोल्ड स्टोरेज मध्ये अडकून पडलेला आहे. काही कंटेनर हे समुद्रात तसेच म्हणजे जहाज हे तसेच उभे शेतमाल घेऊन, म्हणजे आता त्या शेतमालाची नासाडी होणार आहे. परिणामी त्याचा फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे. म्हणजे दुसऱ्यांचं घर जळालंय, पण काही लोकांच्या हे लक्षात येत नाही की हवेची दिशा मात्र आपल्या घराच्या दिशेने आहे किंवा
ते जे वार आहे ते आपल्या घरावर येणार आहे याचं काही लोकांना भान नाही. फक्त एक मुस्लिम कंट्री आहे आणि त्यांच्यावर हल्ले चालू आहे. ते युद्धात आहे म्हणून आपण आनंद साजरा करणं हा मूर्खपणा आहे. त्याचा परिणाम आपल्या देशातल्या शेतकऱ्यांवर, आपल्या अर्थव्यवस्थेवर होतोय. हे मात्र काही अतिमूर्ख आणि मूर्खाच्या नंदनवनात राहणाऱ्यांना लक्षात येत नाही. म्हणून ही सांगण्याची गोष्ट आहे तर ह्या युद्धाचे परिणाम हे भारतातल्या शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे. तर आनंद साजरा करताना निदान दुसऱ्याचं घर जळाल्यानंतर आपलं पण घरावर त्याचे ठिणग्या येणार आहेत याची जाणीव काही लोकांनी ठेवली पाहिजे. हा परिणाम शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे आणि बहुसंख्य शेतकरी हे हिंदू आहेत. म्हणजे तिकडे इराणवर हल्ले झाले परंतु इथल्या हिंदूंना त्याचा त्रास सहन होतोय. हे त्रास होतोय हे काही लोकांना याची जाणीव नाहीये.